प्रदेशाच्या कोर कमिटीची, प्रदेशाच्या कार्यकारिणीची, वेगवेगळ्या मोर्चांच्या अध्यक्षांची बैठक ही अतिशय नियमितपणे ही भारतीय जनता पार्टीमध्ये होत असते। त्यामुळे 2 दिवस त्याच नियमितपणे होणाऱ्या बैठकीचा भाग म्हणून सगळ्या बैठका झाल्यात। ज्या बैठकांमध्ये सगळ्यात मेजर विषय होता तो हाच होता की मधल्या काळामध्ये कोरोनामुळे आपला प्रवास कमी झाला, आपलं भेटणं कमी झालं, व्हर्च्युअल मीटिंग झाल्या, सेवा झाली, परंतु संघटन या विषयामध्ये आता थोडा वेळ द्यावा लागेल आणि त्यामुळे सगळ्या बैठका ह्या लाईन्सवर झाल्या। ज्या 6 विधान परिषद निवडणुका झाल्या त्याची थोडी समीक्षा झाली आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या दृष्टीने योजना झाली। 28 कार्यकर्ते येत्या 3 दिवसामध्ये 8, 9, 10ला मिळून सगळ्या जिल्ह्यामध्ये, काही जणांकडे 2 जिल्हे आहेत, प्रवासाला निघाले आहेत आणि ते 3-3 दिवस प्रवास करून त्या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये माघारीनंतर काय स्थिती आहे, किती ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उभे आहेत, त्यातली किती गावं ही सरपंच भारतीय जनता पार्टीचा करण्याच्या दिशेने जातील अशी सगळी योजना आखतील आणि 14,500 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये अतिशय चांगलं यश मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे। 25 डिसेंबरला स्वर्गीय अटलजी जयंतीच्या दिवशी माननीय मोदीजींनी जे 9 कोटी शेतकऱ्यांच्या अकाउंटला 18,000 कोटी टाकले, प्रत्येकी 2,000, त्या दिवशीचा त्यांचा जो देशाला प्रामुख्याने शेतकऱ्यांना संबोधित करणारं भाषण होतं ते अधिकाधिक ठिकाणी 100-200 शेतकऱ्यांना एकत्र आणून ऐकलं जावं असं जे म्हटलं होतं, त्यात 4,500 ठिकाणी असे कार्यक्रम झाले। 11 फेब्रुवारीला पंडित दीनदयाळ उपाध्यायांचा स्मृतिदिन असतो, त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही समर्पण दिन म्हणजे पार्टी ही कार्यकर्त्याने स्वतःचे पैसे टाकून, स्वतःचे पैसे गोळा करून ही चालवायची असते, त्या दृष्टीने एक समर्पण दिन नावाचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत। राम जन्मभूमी मुक्त झाली, त्याच्यावर मंदिर भव्य होणार आहे, त्या निधी संकलनामध्येही भारतीय जनता पार्टीचा सहभाग खूप मोठा राहणार आहे, त्याची पण योजना ही या बैठकीत झाली। तर प्रामुख्याने संघटनात्मक प्रवासामधून होणारी वाढ या विषयामध्ये थोडासा जो अवरोध निर्माण झाला, हर्डल निर्माण झालं, अडथळा निर्माण झाला, तो आता कोरोनाची तीव्रता हळू कमी होत चालल्यामुळे हे मोठ्या प्रमाणावर तो अवरोध, तो अडथळा दूर करून प्रवास करून थेट बूथ लेवलपर्यंत काम कसं वाढेल। 92 नगरपंचायतीच्या निवडणुका या साधारणतः मार्च एंडला होतील, त्याची योजना, 5 महानगरपालिकेच्या निवडणुका साधारणतः मार्च एंड किंवा एप्रिल मिडला होतील, त्याची योजना, असे सगळे विषय या बैठकीत झाले। प्रश्न होते एकदम मी तर प्रश्न होते मग हिंदी करतो। हाँ, भारतीय जनता पार्टी की यह कार्यपद्धति रही कि जो पदाधिकारी हम नियुक्त करते हैं उनकी अलग अलग स्तर पर बहुत नियमित रूप से बैठकें हो, उसमें असेसमेंट भी हो और आगे का प्लानिंग भी हो। कोरोना के समय में ये सारा वर्चुअली चला, तो ऐसे ऐसे इस भारतीय जनता पार्टी के परंपरा को कंटिन्यू करना है। तो उस दृष्टि से 2 दिन में काफ़ी सारे अलग अलग स्तर की बैठकें हुई। प्रदेश के पदाधिकारी जिनको कहे जाते हैं स्टेट प्रेसिडेंट, स्टेट जनरल सेक्रेटरी, स्टेट वाइस प्रेसिडेंट, स्टेट सेक्रेटरी, अलग अलग मोर्चाओं के अध्यक्ष, उनकी आज बैठक हुई। इसी प्रकार से कल दिन भर में सिर्फ मोर्चा के अध्यक्षों की बैठक, हमारे केंद्र से दिए हुए CT रवि जी जो निरीक्षक है और 2 सह प्रभारी है, 2 सह प्रभारी है, उनका प्रवास भी था, तो उनके प्रवास में सारा महाराष्ट्र उनको अवगत हो, यह भी प्रयत्न इन बैठकों के माध्यम से हुआ। प्रमुख रूप से 14,500 गाँवों की, 14,500 गाँवों की ग्राम पंचायत चुनाव है, उसमें भारतीय जनता पार्टी ने पूरा ध्यान देना है, अपने कार्यकर्ता जीतने चाहिए, उसके लिए प्रयत्न करने हैं। ग्राम पंचायत चुनाव का विषय हुआ। मार्च के अंत में 92 नगर पंचायत के चुनाव है,
उसका भी थोड़ा विचार हुआ। उसके बाद 5 महानगर पालिका के चुनाव हुए, उसका भी थोड़ा विचार हुआ। राम जन्मभूमि मुक्ति हुई, अब भव्य मंदिर बनेगा, उसके लिए निधि संकलन शुरू है, उसमें भी भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता लगे। यह विषय इस बैठक में हुआ। इसका स्वरूप क्या होगा जो निधि संकलन का जो प्रमुख रूप से ये जो राम जन्मभूमि मुक्ति के बाद मंदिर निर्माण का ट्रस्ट बना, वो ट्रस्ट के ओर से हर घर में जाकर हर व्यक्ति से कम 10 रुपये लेना, उससे ज़्यादा भी ले सकते हो, लेकिन 10 रुपये आप मंदिर के लिए दो, ऐसा अपील किया जाएगा। आपको मालूम होगा कि कन्याकुमारी में जो स्वामी विवेकानंद जी का केंद्र हुआ, जिस शिला पर विवेकानंद जी ने तपस्या की थी, तो उस समय भी उस ज़माने में 1 रुपया कलेक्ट किया जाता था, ताकि लोगों को ये लगे कि इस विवेकानंद केंद्र के निर्माण में मेरा भी कुछ सहभाग है। तो यह भव्य मंदिर के निर्माण में मेरा भी सहभाग है, यह होने के लिए हर घर में जाने का प्लान है, हर घर में। और भारतीय जनता पार्टी अलग से नहीं जाएंगी, क्योंकि ये भारतीय जनता पार्टी का कलेक्शन कैंपेन नहीं है। जो रिसीट बुक्स है वो भी ट्रस्ट की होगी। तो उस बूथ पर या 5 बूथ के शक्ति केंद्र पर या 70-80 बूथ के मंडल पर सारों की मिलकर योजना बनेगी और सब मिलकर जाएंगे कलेक्शन। कशाचं आत्मनिर्भर टी स्टॉल आत्मनिर्भर टी स्टॉलचं उद्घाटन 3 वाजता. अशोक चव्हाणांनी त्याची खिल्ली उडवलेली आहे. त्यांनी म्हटलंय की आत्मनिर्भर भाजपचं जे आत्मनिर्भर म्हणणं आहे याचा अर्थ तुमचं तुम्ही बघा असा याचा अर्थ होतो. नाही, त्यांनी कोरोनाच्या पिरियडमध्ये लोकांची दशा अशी केली की तुम्ही तुमचं बघा, आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की बा भारतीय जनता पार्टी पण असंच विचार करते आहे. परंतु मोदीजींनी प्रत्यक्ष 10,000 रुपये फेरीवाल्यांना देणं इथपासून ते 2 कोटीपर्यंतच्या उद्योगाच्या लघु उद्योजकाला त्याच्या कर्जाच्या 20% जास्त कर्ज विदाऊट मॉर्गेज देणं इथपर्यंत केलं. 3 लाख कोटीचं जे लघु उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठीचं पॅकेज होतं त्यातलं 1,90,000 कोटीचं पॅकेज एव्हाना वापरलं गेलं. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी तुम लड़ो हम कपड़े संभालते हैं और हमसे भाषण करते हैं ऐसे करती नहीं. और इसलिए भारतीय जनता युवा मोर्चा की ओर से अब सारे 34 ज़िलों में हमारे कार्यालय खुले हैं, जिसमें दिन भर लोग मार्गदर्शन करने के लिए बैठेंगे कि कोई नया युवक आता है तो उसने प्रोजेक्ट रिपोर्ट कैसा बनाना, कर्जा कैसा मांगना, सब्सिडी कैसे प्राप्त करना. तो आत्मनिर्भर भारत ये सिर्फ थियरी नहीं है, ये प्रॅक्टिकल आहे. विधान परिषद निवडणुकीत मोठा पराभव झाल्यामुळे आणि केंद्राने तुमच्या नेतृत्वाने संघटनेची कानउघडणी केल्यामुळे तुम्ही आता ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा अत्यंत गांभीर्याने घेत आहे. नाही, आम्ही सगळ्याच गोष्टी गांभीर्याने घेतो, नेहमीच गांभीर्याने घेतो. अगदी एखाद्या गावातल्या विविध कार्यकारी सोसायटी इथपर्यंतच्या इलेक्शनमध्ये आम्ही गांभीर्याने घेतो, सगळेजण उतरतो. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीचा विशेष काही नाही. आणि वारंवार आम्ही ही मांडणी केलेली आहे की विधान परिषदेला पराभव जो आहे त्या पराभवाची अनेक कारणं आहेत. त्या कारणांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रशासनाकडून झालेले घपले जे येत्या 15 दिवसामध्ये 6 पुराव्यासहित मी मांडणार आहे की ह्यांना EVM का नको आणि पेपर बॅलेट का हवं आहे याची सगळी तयारी मी चालू केलेली आहे. आणि ती तयारी केल्यानंतर पत्रकारांना 6 अभिनय किंवा 6 प्रात्यक्षिक की बाबा एका बूथवर शेवटच्या तासामध्ये 60 मिनिटामध्ये 138 मतदान कसं होऊ शकतं, की जिथे एका मताला 3 मिनटं लागतात. तर मग 60 मिनिटामध्ये 20च मतदान झालं पाहिजे, ते 138 कसं झालं. 900 पैकी ठीक आहे एखाद दुसरा बूथ, तर 900 पैकी 300 बूथ असे कसे असू शकतात, असं सगळं मी मांडणार आहे. मराठवाड्यामध्ये 5,000 मतपत्रिका कोऱ्या निघाला, 5 निघतील, 10 निघतील, 5,000 असं कसं काय होतं. ग्रामपंचायत निवडणूक तुम्ही निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रार करणार आहे. आम्ही करावं लागतं, 1.5 महिन्याच्या आत करावं लागतं. आम्ही सगळे नियम माहिती आहे मला, कायदे मला माहिती आहे. 45 दिवसाच्या आत करावं लागतं. 45 दिवस 18 जानेवारीला पूर्ण होतात. त्याच्या आधी हायकोर्टामध्ये आणि निवडणूक आयोगाकडे
याची पिटिशन जी आहे ती सबमिट होईल. कोल्हापूरच्या खानापूरमध्ये तुम्ही भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी एकत्रित आघाडी झाली आणि शिवसेनेला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला झाला. ग्रामपंचायतीमध्ये पक्ष सिम्बॉल नसतोच ना. तुम्ही गावात घेता ग्रामपंचायत निवडणुका, तुम्ही शिवसेनेला दूर ठेवण्याचा प्रयत्न. नाही, आम्ही गांभीर्याने कोणत्या अर्थाने घेतो तर समजा खानापूरमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, त्यांना बळ देणं, त्यासाठी प्रवास करणं, या अर्थाने मी गांभीर्य. खानापूर अरे काय गावची निवडणूक लढा रे असं नाही आम्ही करत. पण बाकी गावचं पॉलिटिक्स जे असतं ते मिळूनच असतं, त्याच्यामध्ये फार पार्टी पण नसतात आणि सिम्बॉल पण नसतं. तिथं शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी खास करून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी असे तिघे एकत्र आलात तुम्ही? नाही, मुळात मी प्रवास करून करून इतका थकतो की खानापूरमध्ये काय चाललं आहे तुमच्याकडूनच कळत आहे. बघतो मी. एक मिनिट, एक घ्या. मुंबई सेंट्रलचं नाव नाना शंकर शेठ असं करायचं ठरवलंय. कशाचं? मुंबई सेंट्रल अरविंद सावंत सगळे चांगलं आहे ना, स्वागत आहे, उत्तम. आमचं म्हणणं असं आहे की ज्या ज्या आक्रमकांच्या खुणा आहेत, पुतळे, नावं, याचा आपण का हव्यास धरतो? म्हणजे औरंगाबादच्या बाबतीमध्ये जो सगळा आगडोम उसळलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला औरंगजेब ह्या नाव, हां तुमचं संभाजी महाराजांच्या नावाला विरोध आहे का? मग तसं सांगा. औरंगजेबाच्या नावाबद्दल प्रेम आहे का? तसं सांगा. एक मिनट यांचं बोलू. हां, गणतंत्र दिवस को लेकर के ब्रिटेन के प्रधानमंत्री नहीं आ रहे हैं गेस्ट के तौर पर, इसको लेकर प्रियंका चतुर्वेदी शिवसेना के सांसद उन्होंने ट्वीट किया है और कहा कि ऐसे कार्यक्रम को रद्द कर देना चाहिए. आपके पास अगर कोई गेस्ट नहीं है और वहाँ भीड़ इकट्ठा करने के बजाय गणतंत्र दिवस को रद्द कर देना. तमाम सारे अपोजिशन के नेता इसका मजाक उड़ा रहे हैं गणतंत्र दिवस का. इसको कैसे देखते हैं? मोदी जी को उसका उत्तर देने में सक्षम है, मैं क्यों उत्तर दूँ? सर तुम्ही जास्त सांगितलं ते हिंदी में आपसे जानना चाहेंगे कि जो विधान परिषद के चुनाव में कई बूथों पर कोरे पर्चियां जो है वो वहाँ पर काफी कम समय में देखी गई. आप इस संदर्भ में हाईकोर्ट में भी जाने वाले, थोड़ा सा विस्तार में हिंदी में बता सकते तो क्या पूरा मामला? मैं इसके लिए अलग से प्रेस कॉन्फ्रेंस ले रहा हूँ, लेकिन आपने पूछा ये तो ये बताएंगे कि विधान परिषद 6 हुई, उस चुनाव में हम हारे तो हारे, उसकी समीक्षा तो हम करेंगे यानी कि गत 2 दिन में बैठकों में एक विषय वो भी था. लेकिन सबसे महत्व की बात ये ध्यान में आई है कि ईवीएम को क्यों विरोध करते हैं और पेपर बैलेट इनको क्यों चाहिए. इसका उत्तर मैं 15 दिन में प्रेस कॉन्फ्रेंस लेकर दूंगा और उसके पहले हाईकोर्ट में और निवडणूक आयोग को एक इलेक्शन पिटीशन में सबमिट करूंगा जिसमें काफ़ी तथ्य सामने आएंगे. जैसे मराठवाड़ा में 5000 बैलेट पेपर ब्लैंक यानी टोटल ब्लैंक. हाउ इट इज़ पॉसिबल? 5 हो सकते हैं, 10 हो सकते हैं. पुणे पदवीधर में 900 बूथ थे, उसमें से 300 बूथ पर आखिरी के घंटे में 60 मिनट में 137 मतदान, 60 मिनट में 157 मतदान. तो हम आप पत्रकारों को पदवीधर का चुनाव में एक वोट डालने में कितना समय जाता है वो प्रेस कॉन्फ्रेंस में प्रात्यक्षिक दिखाएंगे. इतनी बड़ी 62 कैंडिडेट की मतपत्रिका रहती थी, उसको खोलने में समय जाता था. पहला आदमी आया अंदर, फिर उसने नाम कार्ड दिखाया, फिर वो आगे गया, इंक लगाई, फिर आगे गया, वो बड़ी मतपत्रिका मिली, वो गया वोट डालने के लिए, ढूंढा, फिर वहाँ के पेन से डाला. इस सबको 3 मिनट लगते. तो 60 मिनट में 137, 157 कैसे हुए? और एक सेंटर 2 सेंटर ठीक है, 300 सेंटर पे कैसे हुए? फिर पूना के 12,000 वोट, इसका सेंटर पिंपरी चिंचवड, भोसरी, चिंचवड, ये कैसा हो सकता है? फिर पिंपरी चिंचवड के 6,000 वोटों का एक बूथ, एक कैंपस अगले दिन दोपहर को 2 बजे कैसे कैंसिल होता है? उस 6,000 लोगों को तो इलेक्शन कमीशन की स्लिप मिली ना कि शिवाजी विद्यालय में मतदान है, और वह सुबह 8 बजे जाने के बाद पता चला कि शिवाजी विद्यालय में नहीं, संभाजी विद्यालय में है. 6,000 वोट का अगले दिन बदलते हो, कैसे बदलते हो? कई सारे फैमिलीज ऐसे ध्यान में है कि जिनके घर में 9 वोट है तो 2 रखे, 7 उड़ाए, दोनों के सेंटर अलग अलग रखे. और सबसे महत्व की बात, अब तक कुछ हजार उसमें काम कर रहे नाम ऐसे मिले हैं कि जो ग्रेजुएट नहीं है. यू गॉट द पॉइंट? 8-10 वर्ष. यू गॉट द पॉइंट? 7वीं है, 8वीं है, 9वीं है, वोटर लिस्ट में नाम है. हम आप पत्रकारों को वो लिस्ट देने वाले हैं.
रिसोर्स चाहिए तो रिसोर्स देने वाले हैं, और जाकर इंटरव्यू लो कि भाई आपका डिग्री सर्टिफिकेट दिखाओ. पदवीधर निवडणुकीमध्ये आणि शिक्षक निवडणुकीमध्ये हे सिद्ध झालं की EVMला विरोध का, पेपर बॅलेटचा पुरस्कार का. तर त्याच्यामध्ये खूप घपले लक्षात आले. त्याची एक इलेक्शन पिटिशन आणि एक निवडणूक आयोगाकडे पिटिशन, म्हणजे हायकोर्ट आणि निवडणूक आयोग असं मी तयार करतो. पण त्यातला एकच किस्सा सांगायचा झाला तर पुणे पदवीधरमध्ये काही हजार नावं एव्हाना आयडेंटिफाय झाली, एक एजन्सी काम करते त्याच्यावर, की ते पदवीधरच नाही आहेत, 7वी आहेत, 8वी आहेत, 9वी आहेत. मी तुम्हाला पत्रकारांच ती यादी देणार आहे आणि तुम्हाला असं म्हणणार आहे की या यादीकडे जाऊन तुम्ही फक्त त्यांचं सर्टिफिकेट विचारा. अमोल मिटकरी जे आहेत राष्ट्रवादी, ते तुम्हाला म्हणतात की शहरांची नावं बदलण्याचा प्रश्न उभा करण्यापेक्षा तुम्ही भाजपची खरं ताकद शब्द पाळा आणि अहमदाबादचं नाव कर्णावती करून द्या. माझं म्हणणं काय आहे की देशातली अशी जी परकीय आक्रमणाच्या खुणा असणारी नावं आहेत ती बदला ना. अहमदाबाद पण बदला, उस्मानाबाद पण बदला, काहीच अडचण नाही. पण त्यामुळे तुम्ही औरंगाबादचं नाव बदलायचं नाही असं ठरवत असाल तर मग औरंगजेबावर तुमचं प्रेम आहे, संभाजी महाराजांवर नाही आहे. बरं, समजा तुम्हाला संभाजी महाराजांबद्दल काही ॲलर्जी असेल, दुसरं नाव सांगा. औरंगजेबाचं औरंगाबाद ठेवा कशासाठी, की ज्याने आपल्यावर राज्य केलं, जुलूम केला, अनेक प्रकारचे कर लावले, छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या विरुद्ध लढले. माझा मुद्दा काय की अहमदाबादचं कर्णावती करा वगैरे वगैरे करा, मूळ मुद्द्यापासून हटू नका. औरंगाबादचं संभाजीनगर का करायचं महाराष्ट्रात दिसतात, तिथे गुजरात एवढे आक्रमण मी सांगतो त्यांना सांगतो. आम्ही कर्णावती 2 दिवसात करून कुणाच्या आता सत्ता आहे तिथे करा ना पहिलं बाबा. राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पडण्यासाठी एसपीचं आरक्षण गृह खात्याने नकार केलेला आहे. राज्याच्या पोलीस भरतीमध्ये SCBCचं आरक्षण हे करणार आहे, नाकारणार. राहणार नाही, खुल्या गटातून बघा. आणि त्यांचं वयोमर्यादा आहे ना ती पण लागू करणार आहे खुल्या वर्गात. त्याचा परिणाम कसा होतो? त्याने खूप परिणाम होणार आहे. कसं आहे की SCBCचं आरक्षण तुम्ही आता नाही म्हणालात आणि आत्ता त्यांना इकॉनॉमिकली बॅकवर्डमध्ये टाकणार असलात तर पहिला मुद्दा जो येणार आहे तो इतके वर्ष गॅप गेल्यामुळे, जो वर्षभराची गॅप, अनेकांच्या वयोमर्यादांचा विषय होईल. त्या बाबतीत सरकारने स्पष्टता करावी. आणि हाच मुद्दा आहे की तुम्ही जे आरक्षण सुप्रीम कोर्टाने स्टे केलं त्यामुळे होणारं शिक्षणातलं आणि त्यामुळे होणारं नोकरीतलं नुकसान, याची नुकसान भरपाई, कॉम्पेन्सेशन, पर्याय काय देणार आहात? कॅबिनेट बैठकीमध्ये एक महत्वपूर्ण प्रस्ताव येतोय. मायकल जॅक्सन यांचा 1996 साली जो कार्यक्रम झाला होता त्याचा करमणूक कर हा 3 कोटी विस्क्राफ्टने भरलेला, तो करमणूक कर पुन्हा एकदा रिटर्न करण्यात यावा असा महसूल विभागाचा प्रस्ताव आहे. आणि दुसरा प्रश्न, 96ला शिवसेना BJP एकत्रच होती, मुख्यमंत्री त्यांचेच होते. 2018 मध्ये याची हिअरिंग महसूल विभागाने घेतलेली आहे आणि आता विस्क्राफ्ट नावाच्या मोठ्या कंपनीला एवढं 3 कोटीचं रक्कम परत करण्याचा काय उद्देश आहे? काय नाही, मला माहीत नाही. असं आहे की हे सगळं सुडाचं राजकारण चाललं आहे. त्यामुळे स्पेसिफिकली मायकल जॅक्सन या विषयामधलं काय मला काय माहिती नाही. तर मग विषय मला माहिती आहे, ते असा का निर्णय करायला निघाला आहेत हे मी कसं सांगणार? दादा 2 दिन से कांग्रेस के लोग मंथन कर रहे हैं प्रदेश अध्यक्ष बनाने को लेकर, लेकिन फैसला नहीं हो पा रहा है. क्या बीजेपी के सामने कोई दमदार प्रदेश अध्यक्ष कांग्रेस को नहीं मिल पा रहा है, या फिर आपसी मतभेद उनका इतना ज्यादा है कि अरे भाई कैसे जवाब दूं? नहीं, लेकिन आपके सामने इतने सारे चुनाव हैं सामने और कांग्रेस की अपोजिशन है. मुंबई का अध्यक्ष उन्होंने बदला, वैसे प्रदेश का भी बदलेंगे, लेकिन उसके बारे में मैं टिप्पणी कैसे करूँ? आता शेवटचं कृषी मूल्य आयोगाची जी स्वायत्ता आहे ती ठेवावी आणि कृषी मंत्र्यांकडून ते काढून घ्यावं असं पत्र लिहिले गेलेलं आहे. कोणी? अण्णा हजारेंनी पत्र लिहिलेलं आहे की कृषी मूल्य आयोग जे आहे त्याची स्वायत्ता ठेवावी, कृषी मंत्र्यांकडून ते खातं काढून घ्यावं. अर्थातच 3 कृषी कायद्याच्या बाबतीतच त्यांचं नाही. अण्णा हजारेंचं एकूणच पूर्ण आयुष्य हे सामान्य माणसाच्या हितासाठी गेलं, शेतकऱ्यांच्या हितासाठी गेलं. त्यामुळे त्यांची सूचनेचा केंद्र सरकार विचार करेल. मला आता लगेच, मी त्यातला अभ्यासक नसल्यामुळे
कृषी मूल्य आयोग स्वायत्त करण्याने काय होईल हे सांगता येणार नाही. पण अण्णांनी जर मागणी केली आहे तर त्याचा ह्या देशातला कुठलाही पक्ष असेल, कुठलाही शासक असेल तो विचार करणार. तसं दिल्ली विचार करेल. चला, आज होते बैठकीला होते.